लोकायुक्त अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र करत केपी अग्रहार पोलीस ठाण्याचे निरीक्षक के गोविंदराजू याला 4 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। या कारवाई दरम्यान निरीक्षकाने मोठा गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉटरी ट्रेडिंगशी संबंधित प्रकरणात आरोपीला अडकवण्याची धमकी देत निरीक्षक गोविंदराजू याने एकूण 5 लाखांची लाच मागितली होती। यांपैकी 1 लाख त्याने यापूर्वीच घेतले होते। उर्वरित 4 लाख घेण्यासाठी तो चामराजपेठ येथील CAR ग्राउंड परिसरात आला असता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली। धनराज नावाच्या व्यक्तीने केपी अग्रहार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सूरज, सुजन आणि श्रीनिवास यांनी पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून धनराजची 19 लाखांची फसवणूक केली। पैसे परत मागितल्यावर आरोपींनी धमकावल्याचा आरोपही तक्रारीत केला होता। या प्रकरणी 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। तपासादरम्यान निरीक्षक गोविंदराजू याच्या पथकाने तिन्ही आरोपींच्या घरी भेट दिली असता झटापट झाली। त्यानंतर बर्ड्स ऍक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातून सुटका करून अटक टाळण्यासाठी निरीक्षकाने 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे। अटक करताच निरीक्षक गोविंदराजू याने जोरजोरात ओरडून मी तुमच्या कर्तव्यात अडथळा आणलेला नाही असे म्हणत नाट्य केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। मात्र लोकायुक्त पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली। लोकायुक्त SP शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये निरीक्षक गोविंदराजू याला अटक केली आहे। त्याने 5 लाखांची लाच मागितली होती। उर्वरित 4 लाख स्वीकारताना त्याला पकडले। या प्रकरणात इतर अधिकारी सहभागी आहेत का याचीही चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे।